नमस्कार, मी अक्षता. झणझणीत तडका यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मी आज तुम्हाला पुरणपोळीची रेसिपी दाखवणार आहे, पण आमच्या घरी ज्या पद्धतीमध्ये कटाची आमटी बनवली जाते ती मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर आज आपण पुरणपोळी बनवणार आहे, तर लवकरात लवकर सुरुवात करूया रेसिपीला. पुरणपोळी बनवण्यासाठी सर्वात आधी इथे आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे. डाळ स्वच्छ मस्त साफ करून घेतलेली आहे. तर आता इथे मी पाणी ठेवलेलं आहे गरम करायला. तर या पाण्यामध्ये मी आता 1 टेबलस्पून ऑइल घालून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला पाण्याला जेव्हा उकळी येईल तेव्हा आपल्याला ही डाळ त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे. 1 टेबलस्पून मी ऑइल ॲड करते यामध्ये. आता पाण्याला छान अशी उकळी आली की मग आपण यामध्ये डाळ पण ॲड करून घेऊया. मोस्ट ऑफ काही लोक डाळ ही कुकरमध्ये शिजवून घेतात कारण छान अशी मऊ शिजते, पण तुपामध्ये पण छान अशी मऊ शिजून होते डाळ. पाण्याला उकळी आली की मग आपण याच्यामध्ये डाळ ॲड करणार आहे आणि छान असा अर्धा तास आपण डाळ शिजवून घेणार आहे. मऊ अशी डाळ शिजवून घेणार आहे. त्याचं कारण हे आहे की टोपामध्ये डाळ का आपण शिजवतोय, कारण त्याचं जे पाणी आहे त्या पाण्यापासून आपण छान अशी झणझणीत तिखट आमटी बनवून घेणार आहे. डाळ शिजल्यानंतर त्याच्यामध्ये जे पाणी ॲड करतो आपण ते पाणी खूप जास्त राहते पाणी, तर त्या पाण्यापासूनच आपण झणझणीत तिखट अशी आमटी बनवून घेणार आहोत. आता इथे डाळ आपण छान अशी स्वच्छ धुवून घेणार आहे. मस्त 3 ते 4 पाण्यामध्ये डाळ धुवून घ्यायची आहे आणि इथे पाण्याला उकळी आलेली आहे. आता स्वच्छ धुतलेली डाळ जी आहे ती या पाण्यामध्ये आपण ॲड करून घेऊया. डाळ ॲड करून घ्यायची आहे आता. बघा किती छान अशी डाळ आपली शिजलेली आहे. मऊ अशी मस्त शिजलेली आहे डाळ आणि पाणी पण खूप जास्त आता डाळीमध्ये आहे. हेच पाणी आपण आमटी बनवण्यासाठी ॲड करणार आहोत त्यामध्ये. तर डाळ खूप छान शिजलेली आहे. आता गॅस बंद करून घेऊया. इथे तुम्ही बघू शकता डाळ मी वेगळी करून घेतलेली आहे. छान अशी चाळणीमध्ये गाळून घेतलेली आहे डाळ. इथे पाणी वेगळं काढून घेतलेलं आहे टोपामध्ये. आता त्यासोबतच आपण इथे तिखट मस्त आमटीसाठी मसाला रेडी करणार आहे. त्यासाठी मी इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे. अर्धी वाटी खोबरं घेतलेलं, त्यातलं हे अर्ध खोबरं असं कापून घेतलेलं आहे. हे आपण मिक्सरला वाटणार आहे. कोथिंबीर, लसूण 5 ते 6 पाकळ्या हे आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत. आणि इथे हे लसूण हा जास्त मी घेतलेला आहे. हा आपण फोडणीसाठी यूज करणार आहे आणि हे खोबरं पण त्यामध्ये ठेचून टाकणार आहे फोडणीसाठी. इथे मी असं हे जिरा मिरचं ठेचून घेणार आहे. असं थोडंसं वाटून घेणार आहे. त्याने खूप छान अशी चव येते. फोडणीमध्ये आपण जिरा टाकणार आहे आणि त्यासोबतच लसूण आणि खोबरं पण छान असं ठेचून घेणार आहोत फोडणीसाठी. आता वाटणामध्ये पाव चम्मच हळद ॲड करून घेऊ आणि मस्त हे मिक्सरला बारीक वाटून घेऊया. बघा किती छान असं वाटण तयार झालेलं आहे. बारीक छान असं वाटलेलं आहे. खोबरं आणि लसूणचं वाटून झालेलं आहे. आमटी ही आम्ही आमच्या पद्धतीने बनवणार आहे. आमच्या घरगुती पद्धतीमध्ये अशा प्रकारची आमटी बनवतात, ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे. कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही तुमच्या पद्धतीने कशी प्रकारची आमटी बनवता. तुम्ही बघू शकता किती छान असं वाटून झालेलं आहे. इथे मी डाळ पण छान अशी वाटून घेतलेली आहे पाट्यावरती. आता ह्या पाण्यामध्ये आपण ही डाळ छान असं ॲड करून घेऊया. ही डाळ आपण ॲड करून घेऊया यामध्ये. मस्त असं पाण्यामध्ये एकत्र करून घेऊया ही डाळ. आता सर्वात आधी आपण इथे टोप ठेवून घेणार आहे आमटी बनवण्यासाठी. तेल ॲड करून घेऊया. 5 ते 7 चम्मच आपल्याला तेल ॲड करायचं आहे. छान तेल ॲड केल्यावरती खूप छान अशी तरी येईल आणि आम्हाला तरीवाली आमटी खूप आवडते, त्यामुळे मी जास्त तेल ॲड करणार आहे यामध्ये. तुम्ही तुमच्या हिशोबाने तेल ॲड करू शकता. आता यामध्ये आपण कढीपत्ता टाकून घेऊया. तेल छान गरम झालेलं आहे तर मी कढीपत्ता ॲड करून घेतलेला आहे. आता त्यासोबतच लसूण घालून घेऊया. त्यानंतर जिरा ॲड करूया. आता हे मस्त असं एकत्र करूया आपण. मसाला छान परतून झालाय तर आपण हे वाटण आता त्यामध्ये ॲड करून घेऊ.
तर हे छान असं सर्व एकत्र करून घेऊया। गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान असं परतून घ्यायचं आहे मसाला। आता यामध्ये लाल तिखट मसाला ॲड करते। हा आमचा घरगुती लाल तिखट मसाला आहे, तो मी 3 चम्मच ह्यामध्ये ॲड करून घेणार आहे। आता हा एकत्र करून घेऊया। वरून आपण सुक्कं खोबरं टाकूया। हे ठेचून ठेवलेलं होतं खोबरं, ते आपण यामध्ये ॲड करणार आहोत। आता हे सर्व आपण वाटणामध्ये एकत्र करूया। मसाले छान असे भाजून झालेले आहेत। आता हे पाणी जे आहे ते आपण यामध्ये ॲड करून घेऊया। आता यावर आपण थोडीशी डाळ घालणार आहे। चवीनुसार मीठ ॲड करून घेऊया। आता यामध्ये कोथिंबीर पण ॲड करून घेऊत आपण। आणि आता गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची आहे आणि 10 मिनिटं मस्त आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। आणि उकळी आल्याच्या नंतर 5 मिनिटासाठी अजून गॅस फास्ट ठेवून उकळी छान आली की मग आपण गॅस बंद करून घेऊया। तुम्ही बघू शकता आमटीला छान अशी उकळी आलेली आहे, तरी पण खूप छान आलेली आहे। आमटी आपली तयार झालेली आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया। आता पुरणपोळी बनवण्यासाठी जे पुरण लागतं, पुरण बनवतात त्याच्यामध्ये आपण ही सुंठ अशी ठेचून घेतलेली आहे, बडीशेप घेतलेली आहे, वेलची पूड घेतलेली आहे, वेलची घेतलेली आहे। आता हे आपण तिन्ही पण आपण मिक्सरमध्ये छान असं वाटून घेणार आहोत आणि मग आपण ह्या डाळीमध्ये ॲड करून घेणार आहे आणि छान असं पुरण वाटून घेणार आहोत। आपल्याला हे एकत्र वाटून घ्यायचं आहे। गूळ इथे असं पाट्यावरती छान असं आपल्याला बारीक ठेचून घ्यायचा आहे आणि मग आपण हा जो गूळ ठेचलेला गूळ आपण ह्या डाळीमध्ये ॲड करूया। आता त्यासोबतच हे जे वाटलेलं होतं आपण इलायची सुंठ वगैरे ते सर्व वाटण आपण ह्यामध्ये ॲड करूया। छान असं आपण हे एकत्र करून घेऊया आणि त्यानंतर आपलं हे पुरण रेडी होईल आणि मग आपण याला पाट्यावर वाटून घेऊया मस्त। आता इथे मी डाळीमध्ये गूळ ठेचून घेऊन टाकलेला आहे आणि प्लस मी त्याच्यामध्ये वेलची पूड आणि सुंठ वगैरे सर्व ॲड केलेले आहे, मीठ वगैरे टाकून। तर आता मी हे सर्व मिक्स करून गरम करायला ठेवलेलं आहे। तर गॅसची फ्लेम स्लो ठेवलेली आहे। छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे, थोडा वेळ आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि जे काही सर्व मिश्रण होतं ते सर्व यामध्ये एकजीव होईल आणि छान असं चव येईल। आणि गुळाला जे गूळ टाकला होता त्याला पण पाणी छान सुटेल याला आणि मस्त शिजेल अजून थोडंसं हे। आणि आपण हे सारखं अधूनमधून हलवत राहायचं आहे, परतून घेत राहायचं आहे जेणेकरून ते खाली चिटकू नये। आता आपण पाट्यावर छान असं पुरण वाटून घेऊया। बरेच लोक चाळणीमध्ये पुरण वाटतात, पण आम्ही जे आहे ते पाट्यावर पुरण वाटत आहे, कारण आम्हाला पाट्यावरचं वाटलेलं पुरण आवडतं, त्याच्यामुळे आम्ही पाट्यावरती पुरण वाटत आहे। बघा इथं पुरणपोळी बनवण्यासाठी खूप छान असं मऊ पीठ मळून ठेवलेलं आहे। इथे पुरण पण आपलं छान असं वाटून झालेलं आहे। आता आपण पुरणपोळीच्या तयारीला लागूया। आता पोळी बनवण्यासाठी इथे पीठ घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता यामध्ये खूप छान असं पुरण भरलेलं आहे। पिठाचा गोळा आपण तयार करून घेतलेला आहे। आता आपण याला लाटून घेऊया। आता पलटी करून घेऊया आपण, दुसऱ्या साइडून पण छान अशी शेकून घेऊया। आता यावर आपण तेल लावूया, तुम्ही तूप पण लावू शकता, पण मी इथे तेल लावत आहे।
बघा आपल्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत आणि किती मस्त मऊ लुसलुशीत पुरणपोळी तयार झालेली आहे। इतक्या छान पोळ्या बनवून घेतलेल्या आहेत मी। तर तुम्ही पण ही अशी पुरणपोळी बनवू शकता आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्ही कशी बनवतात पुरणपोळी। ही आम्ही आमच्या पद्धतीमध्ये पुरणपोळी बनवलेली आहे। आणि हे जे आमटी बनवलेलं आहे ते बघा आमच्या पद्धतीमध्ये किती छान असं बनवलेलं आहे। खूप छान अशी तरी आलेली आहे, तिखट झणझणीत ही आमटी बनवून घेतलेली आहे। तर लाईक शेअर करा आणि कमेंट करून सांगा की कशी वाटली तुम्हाला आमची ही रेसिपी। आणि सबस्क्राईब करा, जर चॅनेलला जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपी पाहायला भेटतील।